बघा, शिवसेनेचा महापूर झाला तर आनंदच आहे, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी विधान केलेले आहे। महापूर पदासाठी शिवसेनेला नांदगावकरांचा पाठिंबा आहे। शिवसेनेचा महापूर झाला तर आनंदच आहे असं मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी विधान केलेले आहे। बाळा नांदगावकर नेमके काय बोललेत ते आपण ऐकूया। महापालिका ताब्यात होती, पुण्यामध्ये आपल्याकडे विरोधी पक्षनेतेपद होतं, तुम्ही स्वतः सुद्धा पुण्यामध्ये बऱ्याच येऊन गेला, काय नेमकं वाटतं आता निकालानंतर एक 5-6 दिवसानंतर तुम्ही ॲनालिसिस केला असेल तर तुम्हाला काय वाटतं निकालाचं वैशिष्ट्य भाजपची मोदींची लाट होती किंवा मतदारांनी सगळीकडे एकच सरकार असावं असा विचार केला होता? तुमचं आता नेमकं विश्लेषण किंवा ॲनालिसिस काय आहे या 7 दिवसानंतर? निश्चितपणे की यावेळेला लोकांनी भारतीय जनता पक्षालाच मतदान करायचं ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे मतदान केलं। नक्कीच त्यांना वाटलं असेल की पंचायतपासून पार्लमेंटपर्यंत जर एकच सरकार असलं तर आम्हाला डेव्हलपमेंटला बरं पडेल, विकासाच्या दृष्टिकोनातून बरं पडेल, म्हणून लोकांनी मतदान केलं असावं। याबद्दल मी पूर्णपणे तुमच्या मताशी सहमत आहे। आणि आता प्रत्येक कसं आहे की निवडणुका येतात, निवडणुकांमध्ये कोणतरी जिंकतो कोणतरी हरतो आणि जय पराजय हा होत असतो, त्याच्यातूनच काहीतरी शिकायचं असतं प्रत्येक निवडणुकीला आणि पराभवामध्ये संधीसुद्धा शोधायची असते। आणि त्यामुळे मी आता 2 दिवस झाले पुण्यामध्ये आलो आहे। पुण्यात नंतर मी आता नाशिकला पण जाणार आहे। एकंदरीत नक्की काय झाले काय नाही झाले, बऱ्याच लोकांनी कोणी EVMचा घोटाळा सांगितला, कोणी जे काय असेल ते, पण आता हा विजय झालेला आहे BJPचा, तो निर्विवादपणे मान्य करायला पाहिजेत आणि आमचा झालेला पराभवही आम्हाला निर्विवादपणे मान्य करायला पाहिजेत आलं लक्षात। आणि तो घेऊन आता आपल्याला नक्की भविष्यात पुढे कसं जायचं आहे त्या दृष्टिकोनातूनच पुढची आखणी मला करायला पाहिजे आणि मी करणार आहे। सर, ओरड होईल त्याच्याशी तुम्ही सहमत आहात? EVM मध्ये जी हे झालंय, घोळ झालेला आहे, तुम्हाला असं वाटतंय का की सत्य की EVM मध्ये बऱ्याच गोष्टी ज्या काही आता एकंदरीत निदर्शनास येत आहेत त्या पाहिल्यानंतर असं वाटतं काहीतरी नक्की चुकतंय का आणि म्हणून त्याच्या खोलात जाऊन थोडासा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि आम्ही त्याच्यात डीप चाललेलो आहोत। एकदा की डीप माहिती हातात आल्यानंतर त्याच्यावरती भाष्य करणं उचित होईल, नाहीतर उगाच आपलं बोलायचं म्हणून बोलणं मला काही उचित वाटत नाही। आणि मी जबाबदार एक पदाधिकारी असल्यामुळे मला वाटतं सगळी माहिती घेतल्यानंतर 100% आणि मग त्याच्यावर भाष्य करणं उचित ठरेल असं मला सर, मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। काल जर बघितलं तर भाजपची आता थोडीशी भाषा बदलताना दिसते। एकदा असं सांगितलं जातं की सबुरीचं धोरण घ्या, एकदा म्हणतात की नाही आपला महापौरच पाहिजे। शिवसेनासुद्धा जर बघितलं तर अत्यंत आक्रमक आहे, आपले नगरसेवक कुठून आहेत म्हणून वेगळ्या। मनसेची भूमिका सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाची राहणार आहे। तुम्ही सातत्याने मराठी माणूस जो आहे त्याच्या ताब्यातून मुंबई जाऊ नये यासाठी तुमची भूमिका सुद्धा एक महत्त्वाची असणार आहे। तुम्ही सुद्धा लक्ष ठेवून आहात मुंबईच्या घडामोडींवरती, काय एकंदरीत तुम्हाला दिसतंय आत्ता शिवसेना भाजप परत एकदा हे ह्यांचे राजीनामे खिशातच राहणार आहेत का खरोखर हे म्हणतात त्याप्रमाणे नाही आता आम्ही युती करणार नाही? खरोखर तुम्हाला काय दिसतंय याच्यामध्ये? मला असं वाटतं की छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महापौर असावा, या मताशी मी सहमत आहे। सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा महापौर असावा आणि आता कोणी कोणाला मदत करावी हा ज्याचा त्याचा विषय, पण एकंदरीत जर तुम्ही चित्र पाहिलं तर आता कसं झालं आहे की दोघांची अडचण मोठी झालेली आहे आणि लोकांनी असा कौल दिलेला आहे की तो कौल दोघांनाही नाईलाजाने मान्य करावा लागतो, पण आता करायचं काय? आणि त्यामुळे त्यांची फार मोठी अडचण झालेली आहे आणि आमच्या पक्षाच्या भूमिकेच्या दृष्टिकोनातून राज ठाकरेंना ते पक्षाचे सर्व असल्यामुळे या बाबतीमध्ये राज ठाकरे साहेब त्या बाबतीमध्ये नक्की काय करावं तो निर्णय लवकरच घेतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।